नमस्कार, आपण पाहत आहात इन गोवा 24 तास। मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली एलपीजी आणि एलएनजी गॅस पुरवठ्याबाबत महत्त्वाची आढावा बैठक पार पडली। या बैठकीला मुख्य सचिव, नागरी पुरवठा विभागाचे सचिव तसंच हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचे प्रतिनिधी उपस्थित होते। यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्व गोमंतकीयांना आश्वस्त करत सांगितले की मिनिस्ट्री ऑफ पेट्रोलियम आणि नॅचरल गॅसच्या निर्देशानुसार घरगुती स्वयंपाक गॅसचा पुरवठा राज्यात स्थिर आणि पुरेसा आहे। प्रत्येक नोंदणीकृत ग्राहकाला बुकिंग केल्यानंतर ठरलेल्या कालावधीत सिलेंडर मिळणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। नागरिकांनी संयम बाळगावा आणि गॅस एजन्सी समोर रांगा लावून घाबरून सिलेंडर खरेदी करू नये असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलंय। केंद्र सरकार आणि गोवा सरकार परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून असून प्रत्येक घरापर्यंत गॅसचा सुरळीत पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी कटिबद्ध असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि गव्हर्नमेंट ऑफ गोवा हे सिरियसली या विषयाचेर लक्ष दिवन आसा, मॉनिटर करता आणि एज पर द एडवायजरी ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आम्ही हांगासर लोकांक आपल्या परीत सरकाराच्या वतीन मॉनिटर करून सगळ्या जाणांक गॅस दिवपाचो प्रयत्न करता। हांवें आतांच आमचो चीफ सेक्रेटरी फॉर द सिव्हिल सप्लाय, डायरेक्टर सिव्हिल सप्लाय, HPCL, BPCL, इंडियन ऑयल अँड हू एल्स HPCL, BPCL आणि इंडियन ऑयल हे तिनूय ज्यो ऑइल्स कंपनीज आसा ज्यो आमकां हांगासर सप्लाय करता तांचे गोवा हेड्स हांगासर आसा। तांच्या बरोबर मिटींग घेतल्या उपरांत एक मुद्दामून हांव गोंयकारांक सांगपाक सोदता की डॉमेस्टीक गॅस जो गोंयांत आसा वो सफिशियंट कोटा गोंयांत अवेलेबल आसा। ताका लागून कोणीच पॅनीक जावपाची गरज ना आणि गोंयांत 25 दिसांनी आपले बुकींग केल्या उपरांत गॅस हो सगळ्या जाणांक मेळटलो। त्या खातीर प्रत्येकान आपले ऑनलायन बुकींग ज्या पद्दतीन तुम्ही करताले ते ऑनलायन बुकींग करचे आणि मागीरूच तुम्ही डिलिंग एजंटा कडेन गॅस घेवपाक तुम्ही वयताले तेच्या कडेन सिलिंडर घेवन वयचे। ताज्या शिवाय कोणीच वयचे न्ही। 25 दिसाच्या पयलीं आणि विदाउट बुकींग कोणाकूच सिलिंडर मेळचो ना। आपण पाहत आहात इन गोवा 24 तास। गोवा विधानसभेमध्ये विरोधी आमदारांच्या खासगी विधेयकांना संधी न दिल्याच्या मुद्द्यावरून तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले। खासगी सदस्यांचे विधेयक सभागृहात सादर करण्यात न आल्यानं विरोधी आमदारांनी तीव्र निषेध नोंदवत घोषणाबाजी केली। यामुळे सभागृह काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं। सरकारनं दिलेल्या आश्वासनानंतरही हे विधेयक अजेंड्यावर न आल्याचा आरोप करत विरोधकांनी नाराजी व्यक्त केली। आता कितें जाल्लें आसा, हे फावट सगळ्यांकून चड जी बिलां आसा 21 बिलां ह्या सभागृहान घातलेली आसा, प्रायव्हेट मेंबर बिल। आणि ही एक इतिहास म्हणूंक शकता आमी की सगळ्यांनी मेळून आपली आपली बिलां घातलेली आसा। हांव हेच्या पयलू पासून कितलीशीं बिलां हांवें घातलेली पण ती केन्नाच इंट्रोडक्शन स्टेजीन हाडूंक ना। आनी तशेंच आयजूय सेम जालें। म्हाजी 6 बिलां ज्या ह्या सेशनान 6 बिलां हांवें घातलेली आसा। पयलू म्हटल्यार जे TCP अमेंडमेंट बिल जे आसा तितून आमी 39A जो म्हाका एश्युरन्स दिल्लो की हांगा सभागृहान उलोवपाक आमकां दितले म्हणून 39A स्क्रॅप करपाक लागून त्या बिलान आमी घातलेले आसा। म्हाका इन्फॉर्मेशन आहा की मुखेलमंत्र्याचे ऑफिस मिडिया हाऊसिसांक फोन करता की आमचो प्रोटेस्ट आज ताका पब्लिसिटी दिवं नाका आनी हे प्रेस कॉन्फरन्साक दिवं नाका। तुमचेय बी कर्तव्य जाता लोकशाही राखपाची। यू आर द 4th पिलर ऑफ डेमोक्रेसी। हे सगळ्यांक हे आमी जे कितें करतात ते गोंय राखपा खातीर आनी गोंय हे गोंयूच दवरुपा खातीर। सो गोंय साल्वार करपा खातीर जे कायदे हाडूंक सोदतात ते कोणाचे विरोधान, कोणाचे बऱ्या खातीर, कोणाक प्रायव्हेट इंटरेस्ट काय ना। देर इज ओनली पब्लीक इंटरेस्ट अँड पब्लीक इंटरेस्ट इन्क्लुड्स यू ऑल्सो। दीस गव्हर्नमेंट ज्या पद्धतीन हुकुमशाही हिंगा लोकशाही ना। आज लोकांक दिसता की जी बिलां हे सेक्शन जरी तो रद्द केतले, खास करून फिरदीन रिबेलो जो आमी तेणे आमकां गायड केले, हे बिल दिले, अ बिल गिवन बाय चीफ जस्टिस। नाव इट हॅड नो फायनान्शियल इम्प्लिकेशन। इट वॉज सेंट टू द लॉ डिपार्टमेंट, इट वॉज सेंट टू द TCB डिपार्टमेंट, एग्रीकल्चर डिपार्टमेंट, and today it is not listed. When will it be listed? Is this only time pass? हम नए आमदार सोन 4 वर्ष कंप्लीट जाता
बिल कितकोन ड्राफ्ट करपा जाय हें शिकोन हें सगळें कोण गोंय जनते पासत आमी बिल मांडीत आसले आनी आयज हे असेंब्ली सेशनाक 5 बिल मांडले. गॅम्बलिंग एक्ट, सो गॅम्बलिंग जे आतां ऑफशोर कजिनो आय तेजे ते क्लॉज गायलो ते गॅम्बलिंग एक्ट लोकांक आज नाका थिंगा कजिनो ते गॅम्बलिंग एक्टाचेर आज बिल गायलो. मॅरिटायम बोर्ड, मॅरिटायम बिल, आज मॅरिटायम बिल जाय म्हणून कितुले पाट उलयले ते आख्खे मॅरिटायम जितली म्हाका नॉलेज आहा जितली एक्सपर्टीज आहा ते सगळे एकठांय करून ते प्रॉपर लिगल एक्सपर्टाक घेऊन ते बसून ते आज बिल मांडलो आहा. जस्टिन रिबेलो के बिल सगळ्यांनी आमचे एक मांडलो आहा, तिसरे बिल. इरिगेशन एक्ट म्हणून एक बिल मांडलो आहा, हे हेच्या पयलेय मांडलो हांवें. सगळ्यो ज्यो क्रीक आय आमगेल्यो त्यो क्रीको आमी इरिगेशन एक्टा अंडर घालून ते जो तर क्रीक कितकोन मेंटेन करपाचो हें 4थें बिल गायलो आहा. ट्रान्सफर ऑफ एग्रीकल्चरल लँड, हें कितकोन एग्रीकल्चरल लँड आज ट्रान्सफर जावपा जायना ते आनी स्ट्रेंथन करपाक हेजी एक बिल गायलो आहा. Why is the assembly, the speaker's secretariat, which is supposed to be independent, dependent on the government? Please understand, the speaker is neutral. The speaker is to be playing a neutral role as the guardian of the assembly. The speaker does not take sides. So why is our bills? Because you should have in parliament procedure raha. They have an in-house committee which scrutinizes the bills and then puts it up to the speaker. Then the speaker takes a final decision whether it should be admitted or not. But if these departments are holding these bills and not sending, according to me, that's a breach of privilege. Because you are holding and not allowing the speaker to take a decision on it. You say what you want. You don't want to say, don't say. But at least you must communicate back. But right now, I say the Secretariat of the Legislature itself should have an in-house committee which should scrutinize the bills and put it up to the speaker and not send it to the departments, because government will not want, because government in opposition, so government doesn't want. It's not for the speaker to decide whether the bill is right, bill is good, bill is bad. So this is what I'm saying. The third aspect is a date given, an external government agency is trying to vet the bill, which means you're controlling the secretariat of the speaker's assembly. आपण पाहत आहात इन गोवा 24 तास. मिरबाग येथील बंधारा प्रकल्पाविरोधात सुरू झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वाद अधिकच तीव्र झाला आहे. आंदोलनात सहभागी असलेले संकेत भंडारी यांनी स्थानिक पंच संजय नाईक यांच्यावर टीका करत ते दिशाभूल करणारी वक्तव्य करत असल्याचा आरोप केला. मिरबाग बंधाऱ्याच्या विरोधात बसलेल्या आंदोलकांसमोर त्यांच्या विधानांचे खरे स्वरूप उघडे पडले असल्याचंही ते म्हणाले. या प्रकरणामुळे परिसरात राजकीय आणि सामाजिक चर्चा रंगू लागली आहे. त्या दिसांक गुळयो बिळयो घेवपाचे मातशें मिस जाले आसतले. ते प्रेशर मातशें देंवता. प्रेशर देंवलो म्हणटकीर मागीर असली विधानां करप जातात. कळ्ळें. आयज ते पळय जे पर्सनल एलिगेशन करता पळय तांकां हांवें क्लियरली सांगलें आसा, जर तुमचे कडेन जर लोकांच्या फाटल्यान रावपाक जर कॅपेसिटी ना, घरा बसून जर फक्त तुमकां बायटी दिवपाची आसा जाल्यार तुमी त्या पदाचेर लायक ना. आणि जेन्ना तुम्ही म्हाजेर जेन्ना पर्सनल एलिगेशनां करता तेन्ना तुम्ही स्वताचे आपले कितें आसा ते पयलीं पळोवपाक जाय. हांवें जेन्ना उलयल्लो तेन्ना हांवें खुबशीं एलिगेशनां केल्लीं. जावं जी 17/1 सर्वे नंबरान जी गव्हर्मेंट जी लँड आसा ऑलमोस्ट 48,000 सुमार जात ती खंय एक्वायर केल्या, थंय CSR फंडाच्यान कन्स्ट्रक्शन जालां, हेजेर म्हाका स्पश्टीकरण मेळना. हेंय खंय तरी स्पश्ट करपाची गरज आसा. मे बी हें खंय सत्य आसा म्हणून तेजें स्पश्ट करून आसतलें. लोकांक जे मागणी केला सरकारा कडेन, WRD डिपार्टमेंटा कडेन, सावड्डे पंचायती कडेन, हे जे मागणी आसा ते पूर्ण करता आसले बेगींतल्या बेगीन. कित्याक हो मिराबाग गांवचो विशय जो आसा हो 4 मतदारसंघाच्या अस्तित्व टिकोवन दवरपाचो विशय आसा. जुवारी रिवर ही लायफलायन हेजो विशय आसा आनी हो विशय बेगींतल्या बेगीन हांव सोडटा आसलो. घरा कडेन बसून जे बंधारो नाका आनी बंधाऱ्याचो जो बंधारो बांदतरी उदक आडोवन उरतरी जो सायड इफेक्ट ह्या गांवाक जातलो ते लोकांनी पंचायती कडेन सगळ्या कडेन दवरलेले आसा. तरी सुद्दां त्यांनी घरा कडेन बसून उलोवप हें योग्य न्ही. हांव माजी आमदार ह्या नात्यान फुडाकार घेता आनी म्हाका मिराबागचे सगळ्या कडेन म्हाजो बरो कॉन्टेक्ट आसा पयलींच्यान.
जे जे हांव म्हाज्या मतदारसंघाक सगळ्या 7 पंचायती तेन्ना जे मनशाच्या हातीन पावर आसा जो मिसयूज करता ताका ताजे कारणान भंय तयार जाता आनी ते ताका लागून ताका ती युनिटी आसा एकवट आसा तो कशे भशेन ताका तो फोडपा जाय सो हे ताजे प्रयत्न आसतलेच.